जय मल्हार. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या के.एन. आरी वर्क या चॅनेलमध्ये. तर आपण आज शिकणार आहोत लॉंग अँड शॉर्ट स्टिच कशी करायची ते. तर आपला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनेलवर अजूनही कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच सांगितलं होतं मी सिल्क थ्रेड यूज कसा करायचा. डबल सिल्क थ्रेडने आपल्याला वर्क करायचं आहे. सिल्क थ्रेडचं वर्क करताना नेहमी डबल सिल्क थ्रेडनेच करायचं असतं. सिंगल थ्रेडने सिल्क थ्रेडचं वर्क कधीच करत नाही. अजून कोणाला माहीत नसेल तर त्यांनी आपला सिल्क थ्रेडचा पहिला व्हिडिओ हा पाहून घ्या. चला मग आपण आपल्या आजच्या स्टिचला सुरुवात करूयात. आता आपण लॉंग अँड शॉर्ट स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी थ्रेड लॉक करून घेतलेला आहे व्यवस्थित, नाही का. डबल थ्रेड गाठण मारून घेतलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपण शिकणार आहोत. त्यासाठी कोणत्याही आकारामध्ये प्रॅक्टिस करायची नाही आपल्याला. तर सरळ लाईनमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर कोणकोणत्या शेपमध्ये प्रॅक्टिस करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण अगोदर 3 लाईन आखून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर खालच्या सगळ्यात खालच्या लाईनला 1 नंबर, मध्ये 2 नंबर आणि सगळ्यात वरती 3 नंबर असे नंबर देऊन घ्यायचे आहेत. नंबर दिले की आपल्याला ते सोपं जातं करायला पण, आणि मी जे सांगन ते पण तुम्हाला लवकर समजेल. वरती आपल्या आजच्या स्टिचचं नाव लिहून घ्यायचं, लॉंग अँड शॉर्ट स्टिच. ठीक आहे. तर मग आता काय करायचंय, आपल्याला जे रेग्युलर आपण टाके टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला पहिला टाका हा काढून घ्यायचा आहे 1 नंबरवर. आपल्याला प्रत्येक ठिकाणी सिंगल टाके घ्यायचे आहेत. 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, 3 वरून डायरेक्ट 1 वर यायचं खाली. जिथं आपण पहिला टाका घेतला आहे त्याच्या शेजारी लाईनवर 1 टाका आणि लाईनच्या बाहेर 1 टाका, लगेच 2 वर, लगेच 3 वर सिंगल टाके घ्यायचे आहेत आपल्याला. फक्त रिटर्न खाली 3 वर आले की आपल्याला डबल टाका घ्यायचा आहे. त्याच्या खाली खालच्या लाईनला तुम्ही पेन्सिलने किंवा पेनने लिहून घ्या 1 + 2 + 3 + 1 + डबल लॉक. ठीक आहे. म्हणजे तुमच्या कायम लक्षात राहील की आपल्याला काय करायचं आहे. 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, 3 वरून 1 वर, 1 वर आले की डबल लॉक. जेव्हा सिंगल टाके टाकतो ना आपण, तेव्हा थ्रेड आपण हलक्या हाताने आपल्या साईडला खेचला जातो, म्हणजे तिथे तो लॉक होत नाही. जेव्हा डबल टाका घेतो ना तेव्हा तो लॉक होतो. लोडिंगमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, लॉक म्हणजे गाठण मारणे नव्हे, तर डबल टाका टाकला की तो लॉक होऊन जातो. समजलं. जेव्हा आता खाली तुम्ही व्यवस्थित बघा, मी खाली लाईनवर आल्यावर टाका कशी घेतेय. जास्त दोरा मी ओढत नाहीये, जास्त धागा घेत नाहीये, अगदी कमी धाग्यामध्ये मी टाका टाकतीये. जर तुम्ही जास्त धागा वरती घेतला तर तो धागा, त्या धाग्याची गाठण जेव्हा आपण 2 नंबरच्या लाईनवर जातो तेव्हा ती गाठण ही मध्ये येते. ही गाठण आपली मध्ये नाही आली पाहिजे, बरोबर त्या लाईनवरच राहिली पाहिजे. 1 आणि 2 ह्यामध्ये आपल्याला ताट आलं पाहिजे आणि ते एकदम असं गादीसारखं दिसलं पाहिजे ताट. आणि 2 आणि 3 मध्ये हे नेहमी थोडंसं अंतर राहतं. समजलं तुम्हाला. काय करायचं आपल्याला, 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, 3 वरून 1 वर, 1 वर आले की लाईनवर 1 टाका आणि लाईनच्या बाहेर 1 टाका. आता आपण पाहणार आहोत की ही स्टिच कुठे केली जाते किंवा ही स्टिच कशी करायची ते. तर ही स्टिच आहे ना स्लीव्हजला केली जाते. आणि ही कोणत्या आकारात केली जाते हे मी तुम्हाला सुरुवातीला स्क्रीनवर दाखवलेलं होतं. आणि आत्ताही मी तुम्हाला स्क्रीनवर एक ब्लाऊजची डिझाईन दाखवलेली आहे बघा. अशा पद्धतीने ही डिझाईन ही केली जाते. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल तर साडीच्या कलरचा आपण सिल्क थ्रेड घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण ही डिझाईन करायची आहे. कोणता आकार करायचा आहे, आकार कसा काढायचा आहे हे पण इथे दाखवलेलं आहे. आणि शेवट पण मी तुम्हाला एक स्क्रीनवर आकार दाखवलेला आहे, त्या आकारामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. लॉंग अँड शॉर्ट स्टिच करताना किंवा स्ट्रेट लोडिंग करताना आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला हे जमणार नाही. अशाच पद्धतीने 2-3 आकार काढून तुम्ही ही लॉंग अँड शॉर्ट स्टिचची प्रॅक्टिस करा. आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे स्ट्रेट लोडिंगचा. आणि त्याच्यानंतर स्ट्रेट लोडिंग झाल्यानंतर आपण पानाचे आकार, पान कसे करायचे ते शिकणार आहोत. तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यातूनही तुम्हाला काही समजलं नसेल आजच्या व्हिडिओमध्ये तर तेही मला सांगा. परत एकदा सांगते मी तुम्हाला, लॉंग अँड शॉर्ट स्टिचला काय करायचं आहे. आपल्याला सुरुवातीला 1 नंबरला 1 टाका काढून घ्यायचा आहे. 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर,
3 वरून 1 वर यायचं, म्हणजे खाली लाईनवर यायचं, लाईनवर 1 टाका आणि लाईनच्या बाहेर 1 टाका घ्यायचा आहे आपल्याला. आणि सर्वात महत्त्वाचं 1 आणि 2 मध्ये आपल्याला अगदी जवळ टाके घ्यायचे आहेत. मधल्या लाईनवर पण पहिल्या टाक्याच्या शेजारीच टाका घ्यायचा आहे, पण 2 वरून 3 वर जाताना थोडं अंतर राहिलं पाहिजे, तेव्हा ती लॉंग अँड शॉर्ट स्टिच होती आपल्याला. आजची ही स्टिच कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.